वाडा ग्रुप प्रशांत शेठ पवार पाले बुद्रुक आणि शुभम राऊत देवीचा पाडा. संजय पाटील यांना आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने. देवीचा पाडा वाडा ग्रुप अतिशय फेमस आहे आणि प्रशांत पवार ते त्याचं नेतृत्व करतात. प्रशांत यावं आपण लवकरच आपल्या बेटीसाठी पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा सुद्धा त्यांच्या संकल्पनेतून येणार आहे. लगेचच शतरक्षण रचना वेल कमी आहे बघा. तर गावदेवी देवीचा पाडा विजय मात्रे तर शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा. आणि देवीचा पाडा गावातील गावदेवी क्रिकेट संघातील खेळाडूंना खऱ्या स्वर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी अशोक शेठ सालुंके साहेबांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज. अशोक शेठ सालुंके देवीचा पाडा यांच्या वतीने गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांसाठी स्वर्ण संधी असेल. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. चला तर मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आयोजित आमदार चषक 2023 हे भव्य दिव्य पर्व. आजची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये गुलाबी थंडीमध्ये या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेणारे आमच्या तमाम प्रेक्षकांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. सामना सध्या सुरू होतोय. एकीकडे आपण पाहणार आहोत संग्राम 11 नितलस आणि दुसरीकडे आहे गावदेवी 11 देवीचा पाडा. टॉस जिंकला देवीचा पाडा टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिला बॉलर देवीचा पाडा टीम कडून विजय म्हात्रे. इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितलस टीमची प्रतीक सांगडे आणि राहुल काठे ही सलामीची जोडी असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. लेट्स बिगिन. पंचाचा सिग्नल ग्रीन सिग्नल मिळतोय आम्हाला. मॅच सुरू होते आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू होतोय. 12 वाजून ठीक 1 मिनिट झालेला आहे आणि मॅचला होते सुरुवात. उत्कंठा वाढली आहे सर्वांची. 5 षटकांचा सामना. पहिला बॉल ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन सिंगल त्या ठिकाणी मिळणार. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आपल्याला नक्की पाहायला मिळेल. एका धावेने धाव फलक आता मात्र सुरू झालाय. ओपन केले गेलाय अकाउंट. लेजंड खेळाडू देवीचा पाडा टीमचे विजय म्हात्रे भरपूर वर्षांचा अनुभव घेऊन आपल्या पाठीशी आज या सर्व यंगस्टरला एकत्र केलं. ही काळाची गरज आहे. ओ हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्या बात है. अक्षरशः भेदक फलंदाजी पाहायला मिळाली. राहुल काठे यंगस्टर या टीमच्या माध्यमातून सातत्याने नाविन्यपूर्ण खेळ त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला. हे ॲक्शन रिप्ले पीटीसीच्या माध्यमातून पाहू शकता आपण. आणखीन एक बॅटची इनसाइड एज लागली आहे. बॉल मागे चालला होता. शॉट फाईन लेगला खेळाडू उभा तोपर्यंत कोणतीही रन घेतली जात नाहीये. मोठा फटका आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला राहुल काठेच्या माध्यमातून परंतु त्याला यश मिळत नाहीये. इथं आलाय डॉट. पहिल्या बॉलवर सिंगल आली आणि त्यानंतर षटकार ज्या पद्धतीने लगावला राहुल काठेने हेलिकॉप्टर उडवला होता. अक्षरशः खोदून काढलेला बॉल अगदी समोरचा फुल लेंथचा बॉल होता. यावेळेस मिस टायमिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उभा आहे. ओहो देर इज व्हेरी बिग मिस्टेक. ही भरपूर मोठी चूक आहे. राज आता राजवरती राज्य करण्याची वेळ आली आहे राहुलला. ही खूप मोठी चूक आहे सध्या तरी देवीचा पाडा टीमसाठी. आणि धोक्याची घंटा सुद्धा आहे. या थंडीमध्ये हुडहुडी तमाम प्रेक्षकांना जाणवते परंतु आता स्वतः गरम झाला असेल राहुल. त्याला माहिती आहे जीवदान मिळालंय. या जीवदानाचा फायदा उचलायला हवा. ओ यावेळेस पाहू शकता अगदी प्लम
परफेक्ट मध्ये पकडला गेला आणि इथून पाहू शकताय जावेद फरीद सरांचा इशारा आला आमच्यापर्यंत. इथे फलंदाज बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय तो संग्राम 11 नितलस टीमला. पहिला फलंदाज बाद झाला. आता अपेक्षा वाढल्या पुन्हा एकदा राहुल कडून. खर तर उभं राहणं गरजेचं होतं. फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु या फुलटॉस डिलिव्हरीचा हवा तसा फायदा उचलता आला नाही. अगदी प्लम डिलिव्हरी समोर बरोबर सापडला. 3 स्टंपच्या मधोमध जावेद फरीद सरांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे. अगदी रात्र म्हटली ना वटवा गुळासारखे डोळे असतात. डोळ्यात अंजन घालून मात्र नेहमीच ते आपली कर्तव्य बजावत असतात. मामा भांज्याची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. मामा भाचे राहुल काठे आणि साहिल दरे. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवरती. यावेळेस इनसाइड आउट क्लास स्ट्रोक. बॉल येतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ. पंचांचं सिग्नल अजूनही येणं बाकी आहे परंतु पंचांचा सिग्नल लास्ट मोमेंटला आलाय. हा चौकार आहे. 4 रन. येस रिवाईव्ह केलं जाते पंचांच्या माध्यमातून. षटकार आहे हेच सांगण्यात आलं कारण इथून आमच्या समोरची बाउंड्री अस्पष्ट होतीये त्यामुळे जो पंच निर्णय आमच्यापर्यंत देतील तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. परंतु अंतिम मोमेंटला पंचांनी सांगितलं की इथे हा षटकार आहे चौकार नाहीये. डिसिजन रिवाईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळेल इनसाइड आउटचा हा फटका होता. खूप चांगला स्ट्रोक पीटीसीच्या माध्यमातून. केडी आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर चांगलं कार्य या स्पर्धेसाठी सातत्यपूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. 3ही पंच आमचे जावेद फरीद सर जे मोस्ट सिनियर अंपायर म्हणून या संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये त्यांची ओळख राहिली आहे. रवी पाटील सर रोहिंजन त्यांचं सुद्धा एक विशेष योगदान राहिले. सुनील पाटील सर मुरबी लेजंड क्रिकेटर आहेत मुरबी गावचे ज्यांनी अनेक वर्ष मुरबी क्रिकेट संघाला दिली. आज मात्र त्यांचे संपूर्ण परिवारातील जे मुलं आहेत ते मात्र खऱ्या अर्थाने मुरबी गावचं क्रिकेट पुढे घेऊन जात आहेत. त्यामध्ये ओमकार पाटील असेल स्वतः त्यांचे चिरंजीव विकी पाटील असतील. या खेळाडूंनी मात्र अक्षरशः एक वेगळी ओळख या मुरबी गावच्या टेनिस क्रिकेट विश्वाला दिली आहे. त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर त्यांनी सुद्धा अनेक वर्ष मुरबी गावाच्या क्रिकेट संघासाठी दिलेत. ते सुद्धा त्या याच क्षेत्रातून आज पुढे आलेत. इतक्या मोठ्या पदावरती आसनस्थ आहेत. आमच्या सभेत आणखीन एक समालोचक जे केवळ समालोचक नाही आहेत एका गावाची ओळख म्हणून नेहमीच त्यांची राहिली आहे. मग कार्य कोणतंही असो शैक्षणिक असो राजकीय असो आध्यात्मिक असो कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा आणि त्या क्षेत्रामध्ये आवर्जून एका समालोचकाची मागणी होतीये निवेदक म्हणून ती म्हणजे महागुरु एम डी गडगे सर. ते सुद्धा आज आमच्यासोबत जॉईन आहेत. आमचे गुणलेखक सुधीर आगलावे त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. त्यावेळेस पाहू शकता टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातात जाणारा बॉल. चांगला प्रयत्न हर्षद पाटील त्यावेळेस असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्षद पाटील. राहुल काटे आहे समोर. समोर त्याचा भाचा साहिल दरे. फुटवर्कचा वापर केला होता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट आलाय. यावेळेस 2 डॉट बॉल आले सलगचे. देवीचा पाडा टीमला खऱ्या अर्थाने नवचैतन्य देणारी ही बॉलिंग असणार आहे. तर पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर जवळजवळ 14 धावा आल्या. 1 विकेट मिळाला जरूर परंतु त्या विपरीत 14 धावा पॉवर प्लेमध्ये खर्च केले गेलेत हे देखील विसरून चालणार नाहीये. ओव्हर द विकेट हर्षद पाटील कम्स इन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन चपराक लगावली एक्स्ट्रा कव्हरला. 1 टप्प्यावरती 2 टप्प्यावरती बॉलला पिक केलाय आणि थ्रो करेपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. लॉंग ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचं अंतर कापणं हे सोपं नाहीये. बऱ्याच वेळा याच कठीण परिस्थितीत धावत असताना अनेक खेळाडूंना जखमी होताना पाहिले कारण की बॉडी बॅलन्स या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. एखाद्या बॉलवरती आपण ज्यावेळेस फील्ड प्लेसमेंटसाठी धावत असतो ना त्यावेळेस स्वतःचा बॉडी बॅलन्स भरपूर महत्त्वाचा. बॅलन्स बिघडला की इजाही नक्की यात तीळ मात्र शंका नाहीये. हर्षद पाटील 4था बॉल आहे त्याच्या ओव्हरमधला. आतापर्यंत अगदी समाधानकारक स्थितीमध्ये. बाउंड्री चेक करायची.
ओके, बाउंड्री चेक करायची. PTCMची लाईव्हची टीम आहे, कारण कदाचित त्या ठिकाणी काहीतरी डाऊट असावा. प्रेक्षक आहेत आमचे, परंतु प्रेक्षकांपेक्षाही आता टेक्नॉलॉजीवरती जास्त भर दिला जातो. कारण वॉर रूममध्ये जर आपण विचार केला, हा जास्त वेळ घेऊ नका. शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. फलंदाज आपण आपापल्या स्ट्राईकला खऱ्या अर्थाने लगेच सज्ज व्हायचे आहे. बघा, प्रत्येकाने आपापल्या दिशेकडे मार्गस्थ व्हावं आणि जास्त वेळ व्यस्त करू नका. वेळ कमी आहे. 4 षटक तुमचं 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपणं गरजेचं आहे. काही सेकंदातच निष्पन्न होईल चौकार आहे की नाही, त्याचा आता उलगडा या ठिकाणी केला जातोय. खरं तर बॉल ज्यावेळेस स्टॉप केला गेला त्यावेळेस मात्र बाउंड्री लाईनवरती पाय होता की नाही हे पाहायचं आहे मूळतः. कारण अगदी लगोलग आहे. एकतर डिसिजन क्रुशियल मुवमेंटवरती आहे या क्षणाला, आणि इथे चौकार आहे म्हणजे नक्कीच 2 धावांची आणखी वाढ होताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे टेक्नॉलॉजीचा केलेला वापर आहे, कारण हीच टेक्नॉलॉजी कधी कधी खेळाडूंना वरदान ठरते, कधी कधी शाप बनतो. आता सध्या तरी नितलस टीमसाठी हे वरदान आहे. खोला टाकला बॉल आहे, अपील लाऊड आहे, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, त्यामुळे इथे नॉट आऊट. पंच रवी पाटील सर आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती नाही आहे या अपीलचा, आणि हे असायला हवं. एखादा पंच ज्यावेळेस समोर उभा असतो त्यावेळेस पंचांचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा पंचांवरती दबाव टाकण्यासाठी अशा पद्धतीचे कृत्य बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून केले जातात किंवा गोलंदाजांच्या माध्यमातून केले जातात. ओव्हर द विकेट. यावेळेस स्लॉटमधला बॉल चांगला होता, ड्राईव्ह केला होता पॉइंटमध्ये. स्वीपर कव्हरला बॉल थोडा टर्न झाला, सिंगल त्या ठिकाणी, सिंगल नंतर डबल, आणि या डबलच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाताना पाहायला मिळते 20 वरती. 20 ऑन द बोर्ड. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमध्ये. अजून एक बॉल टाकायचा हर्षद पाटीलला. बॉलर तयार आहे, बॉलिंग मार्कवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. सिंगल आली आणि या सिंगलच्या बरोबरीने ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आतापर्यंत आपण पाहतोय तो म्हणजे 21 लॉस ऑफ 1 विकेट. तर यानंतर बघा, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे हनुमान दोस्ती स्पोर्ट तोंडरे विपक्ष राज 11 वेलकम उसाडणे क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. दुसऱ्या फेरीतील सामने हे प्रत्येकी 4 षटकांचे खेळवले जातील. संगणक रेडी राहायचे आहे. आमच्या समेत पाहतो आम्ही हर्षल मडवी, नवी मुंबई नेरूल, खऱ्या अर्थाने आज जोडले गेले. स्वागत आहे तुमचंही. 2 षटकांचा खेळ संपला. हर्षद पाटील, विजय म्हात्रे जे लेजंड क्रिकेटर मानले जातात या संपूर्ण देवीचा पाडा गावातील, आणि त्यांच्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या 14. आता दुसरं षटक हाताळलं होतं हर्षद पाटीलने, त्याने धावा खर्च केल्या तब्बल 7. टोटल आहे 21 आतापर्यंत. स्कोर कार्डवरती विकास पाटील नवीन बॉलर आता वापरला जाणार आहे. पहा, तुम्ही वेळ कितीही घ्या, 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर तुम्हाला पुढचा दंड काय असेल हे नक्की माहीत आहे. यात सांगण्यासारखं काही नाही, कारण आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे आता टेनिस क्रिकेटची नियमावली बनत चालली आहे. ऑन साईडला फ्लॅट बॅटेड फटका आहे. यावेळेस बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंचाचं सिग्नल. 8 मॅक्सिमम. आमदार ट्रॉफी षटकार. 6 धावा पाहायला मिळाला. पॅरलल टू लँड. अगदी जमिनीला समांतर हा चेंडू सरळ भिरकावून दिला राहुल काठेने. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स राहुल काठेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर कौतुक करावं लागेल.
प्रतीकचं सुद्धा ज्याने सुरुवात चांगली केली होती आपल्या टीमला, परंतु राहुलवरती आता विश्वास संपूर्ण टीमचा राहील. बॅकफुटला जाऊन कट केलाय पॉइंट आणि बरोबर कव्हरच्या मध्ये बॉलला अडवलं जातंय, तोपर्यंत सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 28 वर जाऊन पोहोचली आहे. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक बॉलचा हिसाब आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे, कारण या मॅचमध्ये जिंकायचं आहे. मॅक्झिमम धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, तर धावा डिफेंड होऊ शकतात. अदरवाईज या मैदानावरती जर आपण विचार केला ना, ओ स्विच इट यार, ग्रेट. मामाकडून भाच्याला दिलेले धडे आहेत आणि या धड्यांमध्ये 100 पैकी 100 मार्क. चौकार साहिल दरे. जर राहुल थांबत नाहीये, माझे मामा थांबत नाहीये, तर मी का थांबावं? या एकमेव उद्देशाने होणारी ही बॅटिंग अफलातून. विकास पाटील पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती हा चौकार. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्या. टीमची टोटल आहे 32. आणखीन एकदा बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू ऑलरेडी फंबल दिसत होता, परंतु त्या ठिकाणी एक जजमेंट पूर्ण कॅच रोहितच्या माध्यमातून टिपली गेली आणि दुसरा धक्का या ठिकाणी लागतो टीम नितलसला. तर गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांसाठी स्वर्ण संधी. प्रत्येक झेलसाठी अशोक शर्ट सालुंके देवीचा पाडा यांच्या वतीने प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश प्राईज. बघा, उद्या ज्या लढती होणार आहेत, उद्याच्या दिवशी सुद्धा 10 संघ सक्रिय असतील आणि ज्या हनुमान क्रिकेट संघ वलप, आम्ही थोड्याच वेळेला त्याचा पुकार सुद्धा करणार आहोत उद्याचे लॉर्ड्स. परंतु प्रथमतः तुम्हाला रिपोर्टिंगसाठी 6:30 संपर्क साधणं आहे आणि पहिला चेंडू विकेटवर 6:45 बरोबर परफेक्टली विकेटवर आदळलं जाईल. आणि जर 7 नंतर जर दोन्ही संघ जर उशीर आले, लढत 5 षटकांची असणार आहे, परंतु ती लढत 4 षटकांची खेळवली जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि त्या संघाला बाय दिली जाणार नाही, ते लक्षात ठेवा. ओ हो, आणखीन एक जबरदस्त आक्रमण. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. सरळ 6 धावांकरिता आक्रमण. आल्या स्वागत केलंय षटकाराच्या साह्याने विकास पाटील यांचं. ओमकार पाटील. 6 धावा धावफलकावरती अजून ऍड होतील. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 वरती. 38 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. 38 धावा आहेत, ज्या धावा सफिशियंट नाही आहेत. खरं तर 3 ओव्हरमध्ये अपेक्षा नव्हती. यावेळेस उंच तर गेलाय, परंतु लांबी गाठेल का? होय, लांबी देखील गाठली या बॉलने. बॅक टू बॅक सेकंड सिक्टर डाऊन. आता आक्रमण ओमकार पाटीलचं सुरू झालंय. राहुल काठेनंतर त्याला पाण्याची व्यवस्था मैदानात आधीच सांगितलं होतं, थोडं पाणी ऍडजस्ट करा. पाणी घेऊन जायच्या मैदानामध्ये, पाणी घेऊन जायच्या मैदानामध्ये लगेचच क्षेत्ररक्षण रचना सुद्धा केली जाणार आहे. अतिशय दमदार लढत दोन्ही क्रिकेट संघाचा. अर्चंदात आपण विचार केला, फलंदाजी खूप मोठी ताकद आहे, कारण देवीचा पाडा गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघाची सुद्धा सर्वाधिक मोठी ताकद आहे ती फलंदाजी. आणि संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाची सुद्धा ताकद आहे फलंदाजी. तर ओमकार पाटील नेवाली यांना पाहतो. गौरीस्फोट नेवाली क्रिकेट संघाचे प्रतिनिधी आहेत. ओमकार, स्वागत आहे. स्वामी पाटील बघा, वेशभूषा खऱ्या अर्थाने ड्रेसिंग सुपर. 3 मिनिटं राहिलेत. आम्ही टायमर स्टॉप केलाय. 3 मिनिटं राहिलेत, टायमर स्टॉप केलाय. त्यामुळे 3 मिनिटांमध्ये ओव्हर पूर्ण करावी लागेल, या गोष्टी नोंद घ्या. पाणी लगेच तुमचा राखीव खेळाडू घेऊन मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. तर खेळ स्टार्ट असेल बघा. पाण्याची पूर्तता निश्चित स्वरूपात केलीच जाणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नव्याने पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी हर्षद पाटीलला इन्व्हाइट केले गेले. पुन्हा एकदा विश्वास दाखवला हर्षद वरती, त्याच्या गोलंदाजीवरती. ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, ड्राईव्ह केल्या समोर. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मध्ये एक सिंगल आली. जस्ट ओनली 1. एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुन्हा एकदा
पुढे जाताना पाहायला मिळते 45 वरती 45 रन्स ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हर्षदवरती आहे विश्वास. पुन्हा एकदा संघाने गोलंदाजीची धुरा त्याच्या खांद्यावरती सोपवली. शॉर्ट पिच होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न फसला. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. विकेट किपर आपली भूमिका चोख रीतीने निभावताना पाहायला मिळाला. हर्षदवरती विश्वास का दाखवलाय ना, त्याच्या गोलंदाजीने, त्यांनी त्याच्या कर्तृत्वाने संपूर्ण प्रेक्षकांना आणि टीमला दाखवून दिले. कारण तोंडाने बोलण्यापेक्षा कर्तृत्वाने बोला, ते जास्त लोकांच्या लक्षात राहतं. फुल टॉस बॉल ऑन साईडला गॅप मध्ये एक टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. चौकार, आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 49. अजूनही सांघिक अर्धशतकापासून एक धाव दूर आहे. परंतु राहुल या ठिकाणी सांगतोय ओमकार पाटीलला की खेळ असाच लढ, जेवढा पाठिंबा हवा तेवढा मिळेल. कारण एका बाजूनेच आक्रमण होत राहिलं तर कदाचित थोडंसं दबाव वाढू शकतो. परंतु दोन्ही साईडून आक्रमण चालू असेल ना तर दोघांनाही रिलीफ मिळतो. यावेळेस मिस टायमिंग, फॉलो थ्रू मध्ये बॉल कॅच करण्याचा प्रयत्न होतोय. कॉटन बॉलचा चान्स, आणि ते पहा महत्वाची विकेट मिळवून दिली. आणखीन एकदा धक्का दिला. हर्षद पाटीलच्या गोलंदाजीने कमाल केली आणि इथे विकेट मिळाली आहे तिसरी. ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. तर हर्षद, आपण विजय म्हात्रे यांना पाहतो. खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रातील एक युवा पदाधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी अशी प्रकाश जोतातील आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ, देवीचा पाडा सहकारी असेल, वाडा ग्रुप असेल, त्यामध्ये मग सर्व आमचे प्रशांत पवार, त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग त्यामध्ये त्या स्पर्धेसाठी योगदान देणार. आणि अगदी बरोबर आहे. खरं तर महागुरु सर, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज या विभागात पनवेल तालुक्यामध्ये समालोचनासाठी येताना अनेक ठिकाणी आपल्या गाठीभेटी होतात. परंतु ज्या स्पर्धेच्या नावाचा डंका हा नेहमीच वाजला जातो ना, ते नाव आहे म्हणजे प्रशांत ठाकूर साहेब. आमदार चषक 2023 आमदार चषक या नावाने सातत्यपूर्ण या पनवेल तालुक्यामध्ये स्पर्धा होतात. आणि एक गोष्ट प्रामुख्याने हायलाईट करावीशी वाटेल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमदार चषक या नावाने जेवढ्या स्पर्धा होतात ना तेवढ्या कुठेच नाही होत. त्याचं सर्व क्रेडिट आमदार प्रशांत ठाकूर साहेब. निश्चित स्वरूपात आताच 2-3 दिवसापूर्वी 3 स्पर्धा होत्या. आज पण आमदार चषक, म्हणजे या आठवड्यात आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नावाची 4थी स्पर्धा. अगदी बरोबर आहे. सर्वाधिक याच नावाने स्पर्धा खेळवल्या जातात. कारण तेवढं कार्य महान आहे. यावेळेस बॅटची एज लागली, टॉप लागली आहे, बॉल मागे चाललाय, थर्ड मॅनला बीट करून सीमारेषेच्या बाहेर 4 रन. चौकार, षटकारानंतर आलाय चौकार. येणारा प्रत्येक बॅट्समन हा डगआउट मधून सेट होऊन येतोय, असंच सध्या चित्र पाहायला मिळतंय. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 59 वरती जाऊन पोहोचली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे ती म्हणजे 59. आता ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानामध्ये. पाण्याची व्यवस्था झाली आहे. हवं असेल तर ड्रिंक्स ब्रेक घेऊया, अदरवाईज पुढचा प्रवास आपण चालू ठेवू. तर यानंतरची लढत असणार आहे. एका बाजूला आपण इथे 2 संघ पाहणार आहोत. तोंडरे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत. तोंडरे विपक्ष वेलकम उसाडणे, हा अशी लढत आपल्या भेटीसाठी येणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सामना 4 षटकांचा खेळवला जाणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायक जानमान क्रिकेट संघ बलप यांच्या वतीने तुम्हाला सूचित केलेलं आहे. निश्चित स्वरूपात लगेच नाणेफेकी इथं करणार आहोत. अतिशय मानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. जानमान क्रिकेट संघ बलप आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. एक चांगलं योगदान आहे खऱ्या अर्थाने. प्रेक्षक कोणत्याही प्रकारचं गैरवर्तणूक इथे आपल्याला बघायला मिळत नाहीये. आनंदाने खऱ्या अर्थाने क्रिकेटकडे ते आकर्षित झालेले आहेत.
पुन्हा एकदा मॅचकडे प्रस्थान करतोय आपण. ओ हो खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. अपील झालीये. अपीलचा परिणाम होईल का पंचांवरती? नाही. पंच आपल्या निर्णयावरती आतापर्यंत ठाम आहेत. आता विचार विनिमय केला जाईल. नेमकं काय घडलंय, बॅटची एज लागली आहे नाही लागली याचा अभ्यास केला जाईल. दोघांचं एकमत होईल आणि डिसिजन आमच्यापर्यंत येईल. जो पण डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण पंचांनी या ठिकाणी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा दाखवलेला नाही आहे. त्यामुळे पंच आपापल्या जागेवरती येतील, निर्णय येईल आणि त्या निर्णय आलाय की फलंदाज असणाऱ्या बाद धक्का बसला या ठिकाणी नितलस टीमला. मोठा धक्का राहुल काठेच्या रूपाने. सध्या त्याची विकेट भरपूर इम्पॉर्टंट होती. सध्या देवीच्या पाड्या टीमच्या खेळाडूंसाठी ती विकेट मिळाली, कारण ही ओव्हर जी आहे ती टर्निंग पॉईंट ओव्हर असणार. या ओव्हरमध्ये किती धावा उभ्या राहतील ना त्यावरती आता संपूर्ण लक्ष लागून राहिलंय या प्रेक्षकांचं, कारण टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. टार्गेट सेट किती होईल याची आता जबाबदारी राकेश पणीकर याच्यावरती सोपवली आहे की कमीत कमी धावा तू खर्च कराव्या आणि टार्गेटमध्ये जास्त वाढ होऊ नये याची दक्षता घ्यावी. 59 धावा आतापर्यंत. तर रोशन भुईर रिअल स्टार नितलस यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक रोशन आपलं स्वामी पाटील यांच्या वतीने, अंकुश पाटील यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. संपूर्ण जानुमान क्रिकेट संघ बोला बघा, संपूर्ण आमची कमिटी आहे जानुमानची, त्यांच्या वतीने स्वागत आहे तुमचं. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, परंतु ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला, कारण येणाऱ्या बॅटर संकेतला सुद्धा माहीत आहे या क्षणाला की बॉल एक्स्ट्रा रन जर येत आहेत तर त्या एक्स्ट्रा रनचा स्वीकार करावा, न की बॅटच्या साह्याने त्याला प्रत्युत्तर द्यावं. कारण बाहेर जाणारा बॉल सोबत छेड काढण्याचा प्रयत्न बऱ्याचशा वेळा खेळाडूच्या अंगाशी येतो. इथे सुद्धा पाहू शकताय खोलवा टप्प्याचे बॉल रिलीज केले जातात. यॉर्करचा वापर इथे केला जातोय. पूर्ण पॉपिंग क्रीजचा वापर बॉलरच्या माध्यमातून केला जातो, कारण बॉलरला माहीत आहे खेळाडू जागेवरती उभा आहे, त्याला बाहेर निघून खेळण्यासाठी उकसावलं जात आहे, परंतु आपल्या ज्या आहे त्या कृतीवरती ठाम आहे संकेत. यावेळेस पाहू शकता पुन्हा एकदा थोडा लेट खेळले होते. कट केलं बॉलला पॉइंटमध्ये फिल्डर 1 रन पूर्ण केले. दुसऱ्यांचा कॉल दिला गेलाय. 2 मिळतीलही सहजतेने आणि या 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 62 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये सध्या तरी नितलस टीम पाहायला मिळते. संग्राम 11 नितलस, आई गावदेवी 11 देवीचा पाडा टीमच्या विरोधात खेळताना. लोअर फुल टॉस होता, हाही बॉल कनेक्ट करता आलेला नाहीये. डॉट येतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये आता नेमकं काय घडतंय ना याकडे लक्ष लागले. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा, 3 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्यात. 1 विकेट मिळवला, 1 वाईट बॉल आणि 1 दुहेरी धाव यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल पणीकरचं. राकेश पणीकर सिंगल त्या ठिकाणी मात्र आली. बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उभा आहे आणि तिथून मात्र कोणत्याही प्रकारची चूक होताना दिसत नाहीये. सो 1 रन आली आणि या 1 रनच्या मदतीने टीमची टोटल 63 वर जाऊन पोहोचली आतापर्यंत. शेवटचा एक अंतिम बॉल आहे, या मॅचचा टार्गेट सेट करणारा बॉल आहे. तो रिलीज करण्यासाठी पुन्हा एकदा राकेश पणीकर तयार. ओव्हर द विकेट, लास्ट बॉल, शॉट आहे, क्लास आहे आणि या क्लास मध्ये नजाकत सुद्धा पाहायला मिळतीये. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करण्यासाठी 1-2 नव्हे तर तब्बल अर्धा डझन धावांची गरज होती हे दाखवून दिलं आणि शेवटच्या बॉलवरती आला षटकार. टीमची टोटल झाली ती म्हणजे 69 धावांचं याही मॅचमध्ये टार्गेट आहे आणि या 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीपजी पाटील सर यांचं धावतं वर्णन ऐकूया. थँक्यू. हा थँक्स अर्चल मनवी. तर इथे नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे नितलस क्रिकेट संघाचे बिग समर्थक माजी सरपंच शरद शेठ पावशे नितलस, धर्मशेठ पावशे नितलस यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही जानुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरसे स्वागत करत आहोत. नाणेफेकीसाठी दोन्ही क्रिकेट संघ बघा लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. एका बाजूला तोंडरे आणि उसाडणे क्रिकेट संघ यावा, कारण पहिला सामना जिंकला जानुमान नितलस क्रिकेट संघाने. त्या संघाला खऱ्या अर्थाने एक बढती देण्यात आलेली आहे. पुढच्या पिढीमध्ये खऱ्या अर्थाने लकी ड्रॉच्या आधारावर म्हणजे स्पर्धेची आमची नियमावली आहे.
पहिली लढत असेल आणि त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ मात्र दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करेल, विजेता ठरणारा संघ, ज्याला आपण आपल्या अनेक ठिकाणी आपण बाय या अक्षराने संबोधतो, प्लस पॉईंट असतो, परंतु आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याला बढती म्हटली जातो की तुम्ही लागोपाठ 2 सामन्याकडे दुसऱ्या सामन्याकडे वाटचाल करत असता. तर नाणेफेकी साडी याच्या बघा, नाणेफेकी साडी दोन्ही संघ शेवटचा पुकार आहे. इथे जानुमान तोंडरे विपक्ष राज 11 वेलकम उसाडणे. नाणेफेक केली जाईल शरद शेठ पावशे आणि धर्मशेठ पावशे यांच्या शुभास्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. शरद दादा या अगोदरच्या टर्ममध्ये त्यांना नितलस ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. यवन जोडी आहे, पण राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्रामध्ये दोघं एकत्रित आम्ही नेहमी पाहत असतो. यावं मयूर पाटील उपस्थित आहे तोंडरे क्रिकेट संघ. तर संकेत सागर असेल बघा, उसाडणे आणि उसाडणे म्हटलं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. शतरक्ष रचना त्वरित करून घ्यायची आहे. संग्राम 11 नितलास गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ विजय मात्रे आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. अनिकेत ढोपरी यांना पाहतो आम्ही, एक आक्रमक फलंदाज. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीम कॅप्टन, कारण इथे सामना सुरू होतोय. देवीचा पाडा वर्सेस आपण पाहतोय नितलस या 2 टीम मध्ये आजची बिग फाईट आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. 70 धावांचा लक्ष्य आहे. थोडासा स्पीडअप करा. थोडीशी थंडी मात्र नक्कीच वाजायला लागली आहे. सर्व प्रेक्षक देखील आता मात्र स्वेटर परिधान करायला लागलेत, का थंडीचा तडाखा आहे. कोहली कॅप बऱ्याच डोक्यांमध्ये आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने संदीप पाटील सर आपण बघा, आपली आगरी कोली परंपरा सुनील दादांची सुद्धा तिथे खऱ्या अर्थाने टोपी पाहतो, कॅप आपली. आणि लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं, एक मोठा आपण लढा जो उभारला होता, रायगड ठाणे नवी मुंबई ते वसई विरार पालघर. मात्र त्यावेळेस या कॅप मात्र ज्या टोप्या आहेत आपली आगरी कोली, आपली जी समाज बांधवांची जी प्रतिमा एक प्रकारची ती सातत्याने त्या आंदोलनामध्ये आपल्याला बघायला मिळाली. नक्कीच ते वैशिष्ट्य आहे आपला आणि अभिमान आहे. आगरी कोल्यांची शान आहे ती. तर वली आपण मॅचकडे सामना सुरू होते. 70 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय राकेश पणीकर आणि सुजय म्हात्रे. पहिला चेंडू मात्र इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता राकेश पणीकरचा. दरम्यान इथे मात्र हा निर्धाव चेंडू आहे. पहिला चेंडू निर्धावलाय प्रमोद पावशे. सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय. 70 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 30 चेंडू आणि 70 धावा पाहायला गेलं तर निश्चित तो दमकम आहे या टीम मध्ये. इथे मात्र जास्त बाहेर निघतोय आणि इथे मात्र थ्रो झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न, कारण मगाशी आपण पाहिलं होतं असं चित्र नक्कीच जेव्हा पहिला सामना सुरू होता नितलस विरुद्ध खेरणे असा सामना तो सुरू होता. ते चित्र आणि फलंदाज आऊट देखील झाला होता. आणि ते प्रयत्न नक्कीच विकेट किपर करत असतात की थोडासा जो नॉनस्टॉप एंडचा खेळाडू आहे तो हुशार नसतो. आणि त्या वेळेला मात्र इथे सुजय मात्र क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला होता. स्टंपवरती चेंडू आदलला, परंतु इथे मात्र 1 धाव मिळाली आहे. 1+1 2 धावा मिळतील. सुजयसाठी हा चेंडू आहे. लॉंग ऑफच्या वरतून मात्र आलाय. हा एक अप्रतिम अविस्मरणीय षटकार आहे, कारण खरोखर सुरेख फटका होता. टायमिंग प्रॉपर आणि नक्कीच हा मात्र पहिला चेंडू त्याने लॉफ केलाय तो लॉंग ऑफच्या वरतून सुजय म्हात्रेच्या बॅटमधून
ब्रँडेड 6 रन्स. निश्चित स्वरूपात सुजयचा फटका मारला बघितला ना आपण षटकार, जणू काय वाडा ग्रुप षटकार खऱ्या अर्थाने. नक्कीच वाडा ग्रुपचे आमचे प्रशांत पवार असतील, शुभम राऊत, संजय पाटील आणि बरीच आमची मंडळी आहे वाडा ग्रुपची. सर्वांचं स्वागत. आमचे भाऊजी नक्कीच अरुण म्हात्रे हे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. हो 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 हो, इथे मात्र बॅटची कडा चेंडू स्टंप वरती आदळतोय आणि सुजय म्हात्रे मात्र ज्याने आशा पल्लवित केल्या होत्या, एक षटकार ठोकला होता, तो फलंदाज बाद होतोय. बॅड लक नक्की सुजयचं पाहायला मिळालं. खरोखरच तो देखील थोडासा संभ्रमात पडलाय. आशा होती, अपेक्षा होती, ती खंडित झाली आहे. परंतु इथे मात्र प्रमोद पावशे मात्र हा निर्णायक विकेट प्राप्त करतोय. बघा माहोल शांत आहे, प्रेक्षक मात्र अजूनही या सामन्याकडे लक्ष ठेवून आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मध्यरात्र आहे आणि आमदार चषक आपण आजची पहिली रात्र अतिशय चांगल्या पद्धतीने आजचे प्रत्येक सामने आपण इथे पाहिले. चढ उतार, चढाओढ, प्रत्येक संघाने मात्र निर्णायक पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न इथे केलाय. प्रमोद पावशे पुन्हा एकदा एकदम ओढ विकेटने मारा होता, परंतु इथे मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. प्रमोदसाठी ते 500 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय माजी सरपंच शरददादा पावशे साहेबांच्या वतीने ते जमा झालेले आमच्याकडे. स्वागत आहे, खऱ्या अर्थाने अभिनंदन. यासाठी ते ओळखले जातात. नितलस क्रिकेट संघ ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जातो ना, शरद पावशे माजी सरपंच नितलस तिथे असतील तर नेहमी ते बक्षिसांची बरसात करत असतात. हर्षद पाटील मात्र मैदानामध्ये आहे. 2 षटकं त्यांनी नक्कीच या मैदानामध्ये फेकलेत. तो आता मात्र फलंदाजीला आला. इथे मात्र पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय. टीप पेक्षा कव्हरकडे चेंडू मात्र नक्कीच अडकवला जातोय, जिथे क्षेत्ररक्षक दूरवरून आला होता. तर मी एकच धाव मिळाली त्या हर्षदला. एका धावेने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो 9 वरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती. पहिला षटक सुरू आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू बाकी आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. जसा मागचा सामना आपण पाहिला होता, नितलस विरुद्ध देवीचा पाडा, चिंद्रन विरुद्ध नेवाली, या 2 संघांमध्ये त्यामध्ये देखील टार्गेट 70चा होता. परंतु इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त स्क्वेअर लेग पूर्णपणे क्लिअर होतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध हा आलाय चौकार. चौकाराने मात्र आता धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकांती 13 धावा. पहिला P1 इथे संपलाय. 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीव्हीचा पाडा विरुद्ध आपण पाहतोय नितलस असा सामना आहे. अप्रतिम सामना नक्कीच रंगेल, शंका नाहीये. संघर्ष करावा लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये नेवाली विरुद्ध चिंद्रन असा सामना 70 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु सुरुवातीला नेवाली संघाच्या गोलंदाजांची भेदकता आपण पाहिली. थोडासा सुरुवातीला स्कोर झाला ना, त्या अनुषंगाने मात्र 19 धावाने तो सामना मात्र चिंद्रन संघाला गमवावा लागला. चांगली गोलंदाजी राहिली होती त्या मॅचमध्ये नेवाली संघाची. गौरी स्पोर्ट नेवाली संघ पहिला सामना जिंकलाय त्याने. ती या सामन्यामध्ये देखील तोच टार्गेट आहे, परंतु इथे मात्र प्रत्युत्तर दिला जातोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात, त्या 13 धावा. म्हणजे जशाच तसं उत्तर मात्र इथे दिलं जात आहे, कारण मागच्या फलंदाजी करत असताना मात्र इथे नितलस संघाने 14 बनवल्या होत्या. एक धाव कमी असली तरी मात्र इथे सुरुवात पाहायला मिळते. कटकाण्याचा प्रयत्न, हो हो जबरदस्त. 38 मध्ये इथे शॉर्ट थर्डमॅन जो मधोमध उभा आहे, निश्चित अडकवला जातोय. कारण हे प्रयत्न त्यांना करावे लागतील. जरी 70 धावा असल्या तरी त्या अनुषंगाने फिल्डिंग हा डिपार्ट मात्र त्यांना चांगला सजवावा लागेल, आणि त्या अनुषंगाने मात्र इथे नितलस संघाची फिल्डिंग आपण पाहतोय. ट्राय मात्र चांगली होती.
प्रमोद पावशे याचे थोडेसे इंजुरी आले आहे त्याला, पण पाहूया पुन्हा एकदा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अतुल काटे. क्या बात आहे, जबरदस्त खडे खडे स्ट्रोक. राकेश पणीकर ब्रँडेड 6 रन. जबरदस्त जबरदस्त. हे प्रयत्न करावे लागतील. मोठा प्लेअर आहे निश्चित. बऱ्याच इनिंग्स या खेळाडूच्या आम्ही देखील पाहिल्यात. बऱ्याच वर्ष नक्कीच या संघासाठी चांगला खेळ करत आहे. बुरी मुश्किल में हमेशा खड़ा होने वाला है खिलाडी है. आणि इथे मात्र चांगला प्रयत्न त्याचा राहिलाय. सलामीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून मात्र हा षटकार आपण पाहिलाय. चौकार याच्या अगोदर आपण पाहिला होता, आता मात्र षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वरती. 20 धावा धाव पलकावरती. 70चा पाठलाग करत असताना चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. नितलं संघ टायमिंग अलर्ट आहे, कारण यस चेंडू गेला आम्हाला माहिती आहे, परंतु तुम्ही मात्र वेल घालवू नका. या अगोदर जावेद फरीद सर मैदानामध्ये आहेत. नितलस विरुद्ध खेरणे हा सामना, तोंडरे विरुद्ध वावंजे हा सामना क्रिटिकल मोमेंटला असताना देखील पेनल्टी आणि तो खेळाडू मात्र आतमध्ये आणला होता. टायमिंग अलर्ट नव्हतं केलं. टायमिंग मात्र कुठेतरी जास्त घेतला होता तोंडरे संघाने. हे सर्व संघाला सूचना आहे, कारण रात्र आहे, नाईट स्पर्धा आहे. फेल कोणालाही घेता येणार नाहीये. धावसंख्या इथे 20 आहे. 50 धावा अजूनही इथे बनवायच्या आहेत. 70चा पाठलाग करायचा आहे. दुसरा षटक इथे सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतो अतुल काटे. राकेश पणीकर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता उभा, परंतु इथे मात्र झेल सुटलाय. दैव बलवंत संकेतने मात्र हा झेल सोडलाय. बघा थोडासा असं वाटलं होतं झेल कठीण आहे, परंतु कठीण झेल मात्र सोपा बनवण्याचा प्रयत्न संकेतने केलं होतं, पण झेल हातातून मात्र शेवटच्या मुमेंटला निसटलाय आणि राकेश पणीकर सारख्या फलंदाजाला मात्र इथे जीवनदान मिळालंय. त्याचा फायदा मात्र उचलेल का राकेश हे देखील पाहणं गरजेचं आहे. हर्षद पाटील इथे मात्र स्ट्राईकला येतोय. अतुल काटे मात्र थोडासा नाराज. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतोय. मोडतो विकेट. मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र मोठा फटका आहे. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, जबरदस्त. राहुल काठे होता तिथे. मात्र इथे 5 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्या त्या खेळाडूंनी. हे प्रयत्न मात्र करावे लागतील, कारण मागच्या बॉलवरती जर पाहायला गेला याच्या अगोदर प्रमोद पावशेने जी फिल्डिंग केली तिथे 3 धावा सेव्ह केल्या. म्हणजे कुठेतरी पाहायला गेलं तर 8 धावा या बॅलन्स त्यांनी ठेवल्यात, बॅलन्स केल्यात फिल्डिंगच्या डिपार्टमधून. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये झेल सुटलाय. 3 तिकडा आणि काम बिगडा. 3 खेळाडू होते. रिले कॅच घेण्याची संधी होती पण सुटली आहे. कुणाल बघा, राहुल काटे तिथे मेहनतीची पराकाष्ठा त्यांनी केली. काय तो शॉट त्याने अडकवला तिकडे, पण इथे मात्र इथे झेल सोडला गेला, सुटलाय. प्रयत्न केले होते परंतु कधी कधी होतं असं. सोपे झेल सुटले जातात, कठीण पकडले जातात, चेअरअप केलं जातं. इथे मात्र मैदानाच्या बाहेरून प्रेक्षकांची गर्दी अजूनही तशीच आहे, अलर्ट गर्दी आहे. कारण 10चा पोल आपण पाहतो, प्रत्येक दिवशी 10चा पोल आहे. चांगले चांगले संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये सहभागी झालेत. कोणते संघ पुढे जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्या बात आहे, जबरदस्त. हर्षद पाटीलच्या बॅटमधून आलाय हा धमाकेदार षटकार. क्या सुटली, जीवनदान मिळालंय. दोन्ही फलंदाजांना मात्र जीवनदान मिळालंय. आता मात्र त्याचा फायदा हर्षदने उचललाय. थोडासा ओव्हरपिच होता आणि त्याला मात्र खेचून काढलाय. लॉंगांच्या वरतून आलाय हा एक बिग हिट षटकार. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांती धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल
29 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि गरज आहे ते 41 धावा. आता मात्र कुठेतरी मॅचला मजा येईल, कारण इथे ताकद दाखवली आहे. देवीचा पाडा संघ देखील कमी नाहीये. नितलस संघाने जरी 69 काढल्या असल्या, जरी 70चा टार्गेट आम्हाला असला, तरी आम्ही त्या धावा चेस करण्याची क्षमता दाखवू शकतो. आणि त्या अनुषंगाने मात्र हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीची ताकद मात्र इथे दाखवतात. अप्रतिम सामना, मजा येईल. प्रेक्षक मात्र पूर्णपणे या सामन्याचा आनंद घेत आहेत. इथे मात्र आता गोलंदाजीमध्ये थोडासा परिवर्तन. गोलंदाज आलाय स्वप्नील गायकवाड. स्वप्नील गायकवाड. इथल्याशा 2 टीम आज आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. एक इथला संघ ज्याने पहिला सामना केला, जिंकलेत, बाय त्यांना आहे. इथे मात्र राकेश पणीकर साठी हा चेंडू मात्र येतोय आणि चांगल्या क्षेत्ररक्षक. दुसरी धावेचा प्रयत्न. इथे मात्र तू मै आणि हा बॅकअप होत नाहीये स्वप्नील कडून. बाल बचावतोय. हा दुसरा जीवनदान माझ्या मते राकेशला मिळालाय. कारण फक्त बॉल कलेक्ट करायचं होतं. राकेशला तिसरा जीवनदान आहे, कारण 2 कॅच ड्रॉप आहेत. यस, म्हणजे नक्कीच दैव बलवंत आहेत ते राकेश पणीकरचं. पूर्णपणे इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू आहे. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता राकेशचा, परंतु इथे अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव, 32 धावा धावफलकावरती. आता मात्र उर्वरित चेंडू असतील ते तब्बल 17 आणि गरज आहे ते 38 धावांची. 17 चेंडू 38 धावा. सामना आता मात्र कुठेतरी देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून पाहायला गेलं तर प्रयत्न आणि सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा स्लोअर. इथे मात्र अजूनही काहीतरी घडलंय, काहीतरी घडलंय. यस, जावेद परिसर सांगतायत की ही एज होती, कट होती आणि ती सोडली गेली. विकेट किपर मात्र दिनेश पावशे. बघा इथे मात्र राकेश पणीकरचा दैव बलवंत. मी मगाशीच म्हटलं, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, लेकिन बहादुर को भी लड़ना होगा. पाहूया आपण या मैदानामध्ये खरोखरच आता मात्र चुरस निर्माण झाली आहे. 16 चेंडू उर्वरित आणि गरज आहे ते 38 धावांची. स्वप्नील गायकवाड पुन्हा एकदा. स्वप्नीलचा हा चेंडू एज लागते. पाठीमागे चेंडू मात्र अडकवला जातोय. तोपर्यंत मात्र 1 धाव इथे पूर्ण होते. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 33 वरती. 33 रन्स, 1 विकेट लॉस. आउट होणारा खेळाडू मात्र शुभम म्हात्रे. सुजय आउट झालाय. तर 15 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका आता मात्र सामन्याचे चित्र बदलवणारा असेल, परंतु इथे मात्र स्वप्नील गायकवाडचं देखील तेवढं कौतुक करावं लागेल. कारण जरी झेल त्याच्या या ओव्हरमध्ये सुटले असल्या तरी मात्र तो मोठा फटका खेळू देत नाहीये. कोणताही चेंडू मात्र तो फलंदाजाला ती संधी देत नाहीये. त्या अनुषंगाने मात्र इथे प्रत्येक चेंडू फेकतोय. पाण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम भेदकतापूर्ण इथे गोलंदाजी करतोय तो स्वप्नील गायकवाड. आता मात्र उर्वरित चेंडू असतील ते 14 आणि गरज आहे ती 37 धावांची. 14 चेंडू 37 धावा. शुभम हर्षद पाटील. स्वप्नीलचा हा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. इथे मात्र आता चूक होणार नाहीये. मिस्टामिक होता हर्षदचा आणि फलंदाज होईल बाद. प्रतीकने मात्र हा झेल टिपलाय. खर सोडून सोडून किती सोडणार हा देखील मोठा प्रश्न आहे. पण इथे मात्र प्रतीकने हा झेल टिपलाय. चांगला झेल होता. आता मात्र थोडीसा अडचणी वाढत आहेत आता, कारण उर्वरित चेंडू बाकी आहेत ते तब्बल 13 आणि गरज आहे ती 37 धावांची. 1-2 मोठे फटके नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन होऊ शकतो तो देवीचा पाडा संघाचं. आता मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज विजय म्हात्रे.
हा गुरु, नक्कीच जर म्हटलं तर विजय मात्रे एक अतिशय या संघातील एक सर्वात अनुभवी प्लेयर आहे. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव. कारण एक काल या खेळाडूचा दबदबा आपण नेहमीच पाहिलेला आहे, पण आस्थागत अजूनही त्याचा खेळ या देवीचा पाडा संघासाठी आपण पाहिलाय. पण पाहूया विजय म्हात्रे या संघासाठी कोणता योगदान देतोय. 13 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. स्वप्नील गायकवाड याचा षटकातील हा शेवटचा चेंडू बाकी आहे. शॉर्ट ऑफ प्लेन होता, बाहेर निघतोय चेंडू. इथे मात्र पंच वलतात. आमच्याकडे अवंतरचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 34 वरती. आता मात्र उर्वरित 13 चेंडू आणि गरज आहे ती 36 धावांची. सगळीकडे जास्त अंतर नाहीये. एकात दोन मोठे फटके नक्कीच सामन्यामध्ये हे चित्र बदलवू शकतो. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला मात्र संकेत आलाय, प्रतीक आलाय, फक्त एक धाव मिळेल ती विजयला. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 वरती. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 35 धावांची. म्हणजे 3 षटकांमध्ये 35 धावा आल्यात. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 35 धावा तुम्हाला काढायच्या आहेत. याची नोंद नक्कीच चांगला सामना मैदानामध्ये प्रेक्षक पूर्णपणे सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. नितलस विरुद्ध आपण सामना पाहतोय तो देवीचा पाडा. या दोन संघांमध्ये हे बिग फाईट आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे. तर एका बाजूला राज 11 धर्मशिर्या आणि आमचे शरददादा पावशे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. दोन्ही क्रिकेट संघ, एका बाजूला राज 11 क्रिकेट संघ वेलकम उसाडणे संकेतला पाहतो. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान तोंडरे दोस्ती तोंडरे क्रिकेट संघ मयूर आपल्या संघ नायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे बघा. पुढे येण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एज लागतीये. विजय मात्र येईल डगआउट मध्ये अजून एक विकेट प्राप्त करतोय आणि आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 35 धावा. उद्याचे देखील अतिशय चांगले संघ आपल्याला इथे पाहायला मिळतील. 10चा लॉट्स नक्कीच उद्या देखील पाहायला मिळेल. इथे मात्र विजय आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय. विकास झालाय, कॅप्टन आहे विकास पाटील. तर राकेश वरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे. चेंडू आणि 35 धावा आहेत. कुछ तो करना होगा लेकिन गेंदबाजी में प्रमोद पावशेचा चेंडू आहे. क्या बात आहे, मस्त, खूप सुंदर फिल्डिंग आहे. पीटी विकेट मध्ये एक धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या 36 वरती. आता मात्र 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. राकेश पणेकर, राकेशला मात्र इथे मोठी इनिंग साकारावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण समीकरण इथे बदलत चाललंय. चला, मॅच संपत आली आहे. नेक्स्ट टॉस लगेच करायचं आहे. पुढची मॅच इथे तोंडरे विरुद्ध साठणे या दोन संघांमध्ये असेल. राकेश पणेकर खेळण्यासाठी सज्ज. 10 चेंडू 34 धावा. पाण्याचा प्रयत्न लॉफ केलाय परंतु इथे मात्र मिस टायमिंग आहे. राकेश देखील बाद होतोय. अजून एक हादरा. राकेश मात्र इथे बाद झालाय. प्रमोद पावशे मात्र इथे निर्णायक षटक फेकतोय कारण हा षटक निर्णायक आहे. 4था षटक. कारण प्रमोद पावशेचा विचार केला तर पहिल्या षटक आपण पाहिला 13 धावा खर्च केला परंतु इथे मात्र 4थ्या षटकामध्ये नक्कीच जेव्हा 12 चेंडूमध्ये 35 धावांचं समीकरण असताना तो समीकरण मात्र आता आलाय 9 चेंडू आणि 34 धावांचं. 3 चेंडू अप्रतिम पद्धतीने ते फेकलेत ते प्रमोद पावशेने. नवीन फलंदाज मैदानामध्ये विकास म्हात्रे.
पाटील साहेब ताशा मग 3 वरतीच करावं लागते बरोबर ना ताशी 3 वर खाडेकर प्रमोद खाडेकर इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न विकास म्हात्रेच्या माध्यमातून एक धाव आली आहे. एकच धाव मिळेल. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय बघा. सुरुवात जेव्हा हर्षल आणि राकेश यांच्या बॅटमधून जे मोठे फटके आले होते असं वाटलं होतं की सामन्यामध्ये नक्कीच हा संघ शेवटपर्यंत फाईट देईल, परंतु इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय. जेव्हा विकेट पडत गेल्या आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय. अजूनही 8 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. सोडून देण्याचा प्रयत्न आहे. आउटसाइड टू लेग स्टंप आहे. पंच रवी पाटील सर इशारा करतात वाईट आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धावीने मात्र धावसंख्या 38 वरती. आता मात्र 32 धावांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 32 धावा. 8 चेंडू 32 धावा. आणण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होत आहे. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. खेळायचं असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. जर या सामन्यामध्ये तुम्हाला वर्चस्व निर्माण करायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पण इथे मात्र कोणते मोठे फटके येत नाहीये कारण गोलंदाजांची भेदकता या मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळते. इथलं संघ म्हटलं तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स प्रत्येक मॅच मध्ये त्यांचा राहिला, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये राहिला. तर नेवाली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण उपस्थिती दाखवायची. राजेश खातारा इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. विकास म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा षटकार. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार आलाय. अजूनही आशा अपेक्षा पल्लवित आहेत कारण अजूनही काही घडू शकतो. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. दमकम है इस बल्लेबाज के अंदर. तर सन्माननीय प्रकाश म्हात्रे देवीचा पाडा इथे उपस्थित आहेत. प्रकाश स्वागत आहे आपलं. प्रभाग क्रमांक 2 शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. मनपूर्वक आपलं जानुमान मित्रमंडळ जानुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने स्वागत आहे. यस चला अंकुश पाटील साहेब. राजेश खातर आपण उपस्थित राहायचं आहे. हाँ यस. वक्त किसी के लिए नहीं रुकता है. वक्त किसी का मोहताज नहीं. हाँ वक्त का मोहताज है. राजेश खातर आपको उपस्थित रहना है. यदि अगला टॉस के लिए देरी होती है तो यहां से जीतने वाली टीम नेवाली टीम के साथ मैच खेलेगी. मैच रुकाया नहीं जाएगा. चले 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. क्लीन बोल्ड विकास पाटिल आते हुए डगआउट की तरफ. कॅप्टन होता. कॅप्टन्सी इथे निभावण्याची संधी होती पण विकास मात्र बाद झालाय. कारण विकासला फक्त हेच करायचं होतं की दुसऱ्या बाजूला विकास म्हात्रे ज्याने षटकार ठोकलाय त्याला या 1 चेंडूवरती सिंगल घेऊन स्ट्राईक देणं गरजेचं होतं. पण इथे मात्र कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये हा फलंदाज बाद झालाय. आता मात्र 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. येस चला 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. प्रेक्षक वाचूनही या सामन्याचा आनंद घेतात. अजून एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शेवटपर्यंत रंगत निर्माण होईल कारण प्रेक्षक हेच पाहतात. दुसऱ्या बाजूला इथल्या संघाचे पाठीराखे हेच अपेक्षा करत असतील की डॉट वरती डॉट चेंडू येऊ द्या. परंतु दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा संघाचे पाठीराखे नक्कीच या अपेक्षा करत असतील की षटकार येऊ द्या आणि हा षटकार आलाय.
क्या बात आहे. अजूनही सामना जिवंत आहे. अजूनही सामना इथे कोणी हारलेला नाहीये, कोणी जिंकलेला नाहीये. सामन्याची दमकम तशीच आहे. येणारे आता 4 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. बघा चुरस तशीच आहे. 70 धावांचा पाठलाग करत असताना मात्र इथे अप्रतिम प्रयत्न केले जातात ते देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून. फलंदाज रोहन म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ प्लेन होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र आउटसाइड टू लेग स्टंप. आता मात्र हा चेंडू वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 52 वरती. 50 कंप्लीट झाली आहे. 50 अप. इथे मात्र आता 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चला प्रेक्षक देखील मजा घेतात. श्वान आहे मैदानामध्ये, ते देखील एन्जॉय करतायत या लाईटच्या प्रकाशामध्ये. चला 4 चेंडू 18 धावा. क्या बात है, जबरदस्त अप्रतिम टायमिंग शॉट. इथे मात्र फलंदाज रोहनने मात्र दाखवलाय हा दुसरा षटकार. दाखवून देतोय कठीण परिस्थितीमध्ये लढायचं कसं हे दाखवून देतोय रोहन म्हात्रे. अप्रतिम. आता मात्र समीकरण बदललाय. येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. आता मात्र इथे नितलस संघाचे धाबे दणाणलेत, कारण आता मात्र इथे क्षेत्ररक्षक फिल्डर सांगतायत या गोलंदाजाला कान मंत्र देतात की आता काय करायचंय. आता येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अप्रतिम सामना. क्या बात आहे. 2 फटके मात्र इथे सामन्याचा पूर्णपणे पर्दाफाश करतोय रोहन म्हात्रे. 7व्या क्रमांकावरती हा खेळाडू आलाय आणि तो मात्र इथे धमकम दाखवतोय. डावखुरे आताचा फलंदाज आहे. धावफलकावरती धावा आहेत ते तब्बल 58. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस टायमिंग आहे आणि फलंदाज होईल बाद. टायमिंग मात्र प्रॉपर करता आलं नाहीये. प्रयत्न अतिशय अप्रतिम होता. ओमकारने हा झेल टिपलाय आणि मात्र इथे गोलंदाजाने देखील श्वास सोडलाय, कारण पाहायला गेलं तर 2 फटके मोठे आल्यानंतर मात्र थोडासा तो देखील प्रेशर मध्ये होता. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय शरद फडके. हा देखील एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला विकास, ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती आणि तो आता मात्र नॉनस्ट्राइक एंडलाच उभा आहे. पण तिकडे मात्र नक्कीच रोहनने चांगली खेळी साकारली होती. शरद आता मात्र आलाय मैदानामध्ये. शरद फडके. यस, 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 2 षटकार. इथे मात्र देवीचा पाडा संघाला विजय संपादन करू देऊ शकेल. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. गॅप अप्रतिम आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बघा किती प्रयत्न अतिशय होते, चांगले होते या संघाचे. सुरुवातीला मिडल ऑर्डरला मात्र पाहायला गेलं तर थोडीशी परिस्थिती बिकट पाहायला मिळाली ती देवीचा पाडा संघाची. 1 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 8 धावांची. शरद फडके. पाण्याचा प्रयत्न. शरद फडकेचा प्रयत्न अतिशय चांगले आहेत, पण नाही. 1च धाव मिळेल. इथे मात्र 7 धावेने मात्र हा सामना गमावलाय तो देवीचा पाडा संघाने, परंतु अप्रतिम फाईट इथे दर्शवली आहे. अभिनंदन टीम विजय पहिला संपादन केल्याबद्दल. इथलं संघाचे हार्ड लक टीम देवीचा पाडा, परंतु खूप सुंदर प्रेक्षकांचे मन मात्र इथे जिंकले.